होय, बरोबर आहे. TFWS म्हणजे झिरो फीस. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत TFWS चा काय रोल आहे आपल्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये. नमस्कार, मी स्वामी सर, केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपली कॅप राऊंड प्रोसेस सुरू होणार आहे आणि ही कॅप राऊंड प्रोसेस सुरू होताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स, तुमच्या रिझर्वेशनच्या स्कॉलरशिप असतील किंवा इतर कुठले बेनिफिट्स तुम्हाला जर घ्यायचे असतील तर त्या सगळ्यामध्ये TFWS हा एक असा बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुमची इंजिनिअरिंग कॉलेजची जवळपास 85 ते 90% फीस कमी होणार आहे. बघूया मग आपण कशा पद्धतीने TFWS मधून आपल्याला कॅप राऊंड प्रोसेसमधून अप्लाय देखील करता येईल. समजून घेऊयात वन बाय वन संपूर्ण TFWS गाईड काय आहे ते. पहा, TFWS कॉलेज फीस ओनली 15,000. आता हे सुद्धा मी तुम्हाला ॲव्हरेज फीस दिलेली मित्रांनो, कारण तुम्ही बघू शकताय की जर समजा एखाद्या कॉलेजची फीस 1,40,000 ते 1,50,000 असेल तर तुमची ट्युशन फीस ही फक्त 0 होते एकतर त्याच्यातली. आता हा क्रायटेरिया होतो काय नेमका, त्याच्यात आपण डिव्हिजन बघूया. सगळ्यात अगोदर तर ट्युशन फीस वेवर स्कीम, या वेवर शब्दाचा मिनिंग समजून घ्या मित्रांनो. वेवर मीन्स तुम्हाला ही फीस संपूर्णतः माफ होणार आहे. सो ही स्कीम जी आहे गव्हर्नमेंटद्वारे चालवली जाते, सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसला अप्लाइड आहे. याचं किती पर्सेंटेज असतं, सगळ्यात महत्त्वाचं ही मेरिट स्कॉलरशिप आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या येणाऱ्या CETमध्ये 90% पुढे मार्क्स येणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो. कारण जिथं 1.5 लाख रुपये फीस असते एखाद्या कॉलेजची, तिथं जर तुम्हाला फक्त 15,000 भरावे लागत असतील तर तुम्ही फक्त 10% फीस भरताय. याचा अर्थ तुमचा 4 वर्षाचा, आणि हे एक नाही 4 वर्षासाठी हा बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे फक्त या एका व्हिडिओमधून. जर तुम्ही केअरफुली कॅप राऊंड प्रोसेस कशी चालती, TFWSला कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो आणि आपल्या पर्सेंटाईलचा, आपण CETच्या पर्सेंटाईलचा आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आर्थिक बेनिफिट आपल्याला कसा घेता येईल ते बघूया आपण. सो मित्रांनो पहा, हाऊ टू अप्लाय TFWSला अप्लाय कसं करायचं. तर तुमचा जो कॅप राऊंड प्रोसेस सुरू होते त्या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला तिथेच समजून येतं मित्रांनो की ॲप्लिकेशन करत असतानाच तुमचा जो अर्ज आहे त्या अर्जामध्येच तुम्हाला विचारलं जातं डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS, म्हणजे ते तुमची परवानगी घेत आहेत. तुम्हाला तिथं यस आणि नो हे दोन्ही ऑप्शन्स दिसतील. जर तुम्ही TFWS मधून अप्लाय करायचं आहे असं जर त्यांना सांगितलं, यस म्हणून रिमार्क दिला, तर तुम्हाला जे कॉलेज लिस्ट आहे त्याच्यामध्ये नॉर्मल आणि TFWS हे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात. आणि हे तुम्हाला कधी करायचं आहे तर OBCचे स्टुडंट असतील, ESBCचे स्टुडंट असतील, VJNT NT कॅटेगरी कुठल्याही रिझर्वेशनचे किंवा ओपन कॅटेगरीचे जे स्टुडंट असतील त्या सर्वांना TFWS मधून अप्लाय करता येतं आणि जी कॉलेजची फीस आहे ती तुम्हाला माफ करून घेता येते. आता तुम्ही म्हणाल सर रिझर्वेशनमध्ये OBCला ऑलरेडी हे पहा 1.5 लाख जर कॉलेजची फीस असेल तर साधारणतः तुम्हाला 70-75 फीस जी आहे 70 ते 75,000 रुपये फीस भरावी लागते. 50% फीस तुम्हाला तुमच्या रिझर्वेशनमधून कमी होते. SC STला ऑलरेडी फीस कमीच आहे, परंतु इतर कॅटेगरी स्टुडंट असतील किंवा ओपन कॅटेगरी स्टुडंट असतील त्यांच्यासाठी ही मेरिट स्कॉलरशिप अत्यंत फायदेशीर असते. मग तुम्ही यस म्हणून अप्लाय केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एकतर तुम्हाला मिनिमम फीस तुम्हाला लागणार आहे कॉलेजची फक्त 10% फीस भरावी लागते. ही मेरिट स्कॉलरशिप म्हणूनच ओळखली जाते. आता बघूया आपण कॉलेजची टोटल फीस जी आहे ती बनते कशी. तर समजून घ्या, कॉलेजची टोटल फीस ही 2 प्रकारामध्ये विभाजित असते मित्रांनो. एक आहे ट्युशन फीस, म्हणजे 1ली ते 12वी शासनाने एज्युकेशन फ्री केलेलं आहे, त्यामुळे तिथं जे लेक्चरर्सचे पेमेंट होतात, शिक्षकांचे पेमेंट होतात, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक, तिथं स्वतः गव्हर्नमेंट करत आहे. परंतु इथं प्रत्येक सिनियर कॉलेजेसला कुठलंही डिग्री कोर्स असेल तिथं तुम्हाला टीचर जे शिकवतात, लेक्चर्स देतात, त्यांची ट्युशन फीस ही तुम्हाला कॉलेज लावत असतं आणि ही जवळपास 80 to 85% असते.
आणि डेव्हलपमेंट फीस असते कॉलेजची दुसरी, जे की कॉलेजच्या ग्रोथसाठी, कन्स्ट्रक्शनसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ही फीस आकारली जाते. ही केवळ 10 to 15% असते. आता समजून घ्या, एखाद्या कॉलेजची फीस जर समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजची फीस 1,00,000 रुपये असेल. किती आहे? 1,00,000 रुपये फीस आहे. तर तुम्हाला इथं जवळपास 86,000 रुपीज फीस, 85 ते 86,000 रुपये फीस ट्युशन फीस असते. प्लस तुमची 14 to 15,000 रुपीज फीस जी असते ती कशाची असते? डेव्हलपमेंट फीस असते. आता तुम्ही जर विचार केला तर मेजर कॉम्पोनंट हा ट्युशन फीसनेच बनलाय मित्रांनो, हे पहा. आणि TFWS काय करत आहे की हे पूर्णच तुम्हाला माफ करत आहे. म्हणजे जर 1,00,000 फीस असेल तर 86,000 माफ होत आहेत. म्हणजे तुम्हाला केवळ मी आता सांगितल्याप्रमाणे बघा, तुम्ही जर पाहिलं तर 15,000, आता याच्यामध्ये पण 12, 13, 14, 15 अशी राहणार आहे. कारण प्रत्येक कॉलेजचे फी स्ट्रक्चर वेगवेगळे आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ती फीस कमी होणार आहे. ट्युशन फीस वेगवेगळे असणार आहे प्रत्येक कॉलेजचे. काही कॉलेजची 1,50,000 फीस आहे, काही कॉलेजची 1,40,000 फीस आहे, काही कॉलेजची 1,20,000 फीस आहे, काही कॉलेजची 1,00,000 फीस आहे. त्याच्या प्रोपोर्शनमध्ये तुम्हाला 12 ते 15च्या रेंजमध्ये एवढी फीस भरावी लागणार आहे. म्हणजे अत्यंत कमी, केवळ 10% फीस तुम्हाला भरायची. आणि ती फीस कुठली आहे? तर त्या कॉलेजची ती डेव्हलपमेंट फीस आहे. सो ही व्हॅरिएबिलिटी. मग जर तुम्हाला 80 ते 85% स्कॉलरशिप मिळत असेल TFWS मधून, तर का बरं हा बेनिफिट नाही घ्यायचा? आणि खास करून ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांच्यासाठी हा बेनिफिट आहे. मग ते कॅटेगरी स्टुडंट असतील किंवा ओपन कॅटेगरी स्टुडंट असतील. आता गर्ल्सच्या बाबतीत ऑलरेडी फ्री शिप जाहीर केलेली शासनाने, त्यामुळे सध्या तरी त्यांच्या ट्युशन फीस माफच होत आहेत गर्ल्सच्या, नो डाऊट. परंतु मुलांसाठी, खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांसाठी याचा बेनिफिट 100% तुम्हाला असणार आहे. आणि त्यासाठी प्रोसिजर काय आहे बघूया आपण. आता कॉलेजची फीस तुम्हाला कळली, टोटल फीस कशी असते आणि त्याच्यातून काय माफ होणार आहे. हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट अकॉर्डिंग टू द TFWS. आता जर तुम्हाला TFWS मधून अप्लाय करायचं आहे तर 2 प्रकारे तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची. एक आहे नॉर्मल आणि दुसरा आहे TFWS, 2 कॅटेगरीमध्ये. आता तुम्ही बघू शकता की हे तुमचं समजा कॉलेज लिस्ट आहे, 1 2 3 4 5 6 जे काय असेल ते. आता इथं COAP मी पहा 2 वेळा दिलेले आहे कॉलेज कोड. एक आहे 06144999510 आणि दुसरा आहे 06144999511. 510 511 आणि इथं शेवटी T लिहिलंय पहा. ज्या वेळी तुमच्या त्या कॉलेज लिस्टमध्ये तुम्ही जर फॉर्मला डू यू वॉन्ट टू अप्लाय फ्रॉम TFWS ला येस केलं तर तुम्हाला हा टीचा ऑप्शन दिसतो सेम कॉलेजला सेम ब्रँचसाठी. अदरवाईज तुम्हाला ते प्रेफर करणार नाही तुम्ही नो केलं तर. सो टी जर केलं तर तुम्हाला काय करायचं, ह्या टीला टिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला TFWS मधून ह्या कॉलेजला जी काही तुमची ब्रँच असेल त्याच्यातून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके. आता हे झालं की जी कॉलेज लिस्ट तुमच्या समोर येणार आहे कॅप राऊंड प्रोसेसमध्ये, त्याच्यामध्ये हे सिलेक्शन कसं करायचं. यस म्हणल्यानंतर या पद्धतीने एकच कॉलेज, एकच समजा CS ची ब्रँच आहे तर तेच तुम्हाला. आता हे जे आहे ते नॉर्मल आहे विदाउट TFWS आणि हे जे आहे TFWS, TFWS. पण लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही TFWS मधून अप्लाय करता तर 5% कोटा आहे. TFWS चा कोटा किती आहे? 5% कोटा आहे. आता या 5% मध्ये समजा जर एखाद्या कॉलेजमध्ये 60 सीट आहेत तर त्याच्यातल्या CS कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल किंवा कुठलंही सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, तर त्याच्यातल्या तुम्हाला किती मिळणार आहेत? 3 सीट ज्या आहेत एकूण त्या TFWS च्या असणार. 60 मधल्या 3 सीट TFWS मधून भरणार आहे ते फक्त 3 सीट. 100 असेल तर 5 सीट. लक्षात आलं? 5% कोटा त्या ब्रँचसाठीचा. आणि अत्यंत कमी विद्यार्थ्यांना मग ही स्कॉलरशिप दिली जाते. आता बघूया आपण याच्यामध्ये कुठल्या मेथडने आपण अप्लाय करू शकतोय. पहा, 2 मेथडने आपण आपली कॉलेज लिस्ट बनवायची विद्यार्थी मित्रांनो. समजा मी एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून इथं देतोय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. मी काय करतोय की एक राहुल नावाचा स्टुडंट आहे. फॉर एक्झाम्पल राहुल नावाचा स्टुडंट आहे आणि त्याला TFWS पाहिजे. त्यांना ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये येस म्हणून लिहिणार आहे. कॅन नॉट कॉम्प्रोमाइज कॉलेज. पण राहुलची अट अशी आहे की त्याला कॉलेज कॉम्प्रोमाइज करायचं नाही. कॅन नॉटचा अर्थ आहे त्याला TFWS तर पाहिजे
परंतु जर समजा एखाद्या कॉलेजमध्ये फॉर एक्झाम्पल COEP मध्ये त्याला CS ब्रँच घ्यायची आहे, कॉम्प्युटर सायन्स ब्रँच घ्यायची आहे, त्याला TFWS मधून मिळाली ठीकच आहे, पण जर नाही मिळाली तर तो पूर्ण फीस भरायला तयार आहे. इफ सपोज COEP ची फीस आहे 1,35,000, TFWS मध्ये त्याला फीस बसणार आहे 13, 14 किंवा 15,000 रुपये. पण जर TFWS मधून नाही ब्रँच मिळाली तर त्याला जे काही जनरलची फीस असणार आहे, नॉर्मलची फीस असणार आहे, ती तो भरायला तयार आहे. मग ती OBC असेल किंवा NT असेल किंवा ओपन कॅटेगरीची पूर्ण फीस असेल, जी काही फीस असेल तो भरायला, म्हणजे नॉर्मलमधून पण तो अप्लाय करायला तयार आहे. पण त्याला CS ही ब्रँच COEP ची सोडायची नाही आहे. सो कॅन नॉट कॉम्प्रोमाइज द कॉलेज. सो असे विद्यार्थी ज्यांना TFWS तर पाहिजे परंतु ते कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत कॉलेजच्या बाबतीत, ब्रँचच्या बाबतीत, तर अशा विद्यार्थ्यांना ही लिस्ट या पद्धतीने भरायची आहे. पहा, अफोर्ड मोर फीस, तो जास्त फीस पण भरू शकतो. पण पहा, ज्याला पण बेनिफिट, गरीब असो श्रीमंत असो, सगळ्यांना जर समजा आपल्याला जर ट्युशन फीस म्हणजे कॉलेजच्या फीस कमी होत असतील तर प्रत्येकाला त्याचा बेनिफिट घेण्याचा अधिकार आहे आणि तो असला पाहिजे. त्यामुळं इट्स बट नॅचरल. जर समजा त्याला TFWS नाही मिळालं तर तो कॉलेज कॉम्प्रोमाइज करू इच्छित नाही, तर त्यावेळी फॉर्म किंवा आपली जी कॉलेज लिस्ट आहे त्या विद्यार्थ्याची ती कशी भरायची पहा. त्यानं काय करायचं आहे, प्रेफरन्स 1ला COEP लिहिणार आहे तो COEP, त्याच्यानंतर CS त्याची ती ब्रँच सिलेक्शन करणार आहे, त्याचा जो कोड आहे तो सिलेक्ट करणार आहे. परंतु तो कुठला कोड सिलेक्ट करणार आहे तर TFWS म्हणजे T वाला कोड, CSचा जो काही असेल कॉम्प्युटर सायन्सचा COEPचा तो सिलेक्ट करणार आहे. आता जर समजा त्याला त्याच्या मेरिटनुसार TFWS मधून जेवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून CS साठी COEPला अप्लाय केलेलं आहे त्याचं जर मेरिट नसेल बसत तर लगेचच कॉम्प्युटर काय काय करते की ड्रॉप डाऊन सिस्टीम असते. 2 नंबरला त्यानं परत COEPच केलंय, परत CSच ब्रँच केले आणि परत नॉर्मल केलेले, म्हणजेच जिथं की T नाही असा रेग्युलर कॉम्प्युटर सायन्सचा कोड त्यानं तिथं वापरलेला आहे. म्हणजे जर त्याला TFWS मधून नाही मिळालं तर त्याला नॉर्मलमधून कॉम्प्युटर सायन्सची ब्रँच COEPलाच मिळाली पाहिजे, असं प्रत्येक कॉलेजला केले. पहा, 3 नंबरला परत प्रेफरन्स कुठला आहे, VJT आहे, CS पण कशातून घ्यायचा आहे TFWS नाही मिळालं परत VJT ला CS करायचं आहे, कशातून घ्यायचं आहे नॉर्मल. पहा 5 नंबर SPIT CS पाहिजे पण TFWS मधून अगोदर प्रेफरन्स आहे, नाही मिळालं तर नॉर्मल मधून तो घेऊ शकतो. त्याच्यानंतर PICTला पण तसंच आहे, कॉम्प्युटर सायन्स ब्रँच पाहिजे, अगोदर TFWS साठी अप्लाय केलं जाणार आणि जर नाही मिळालं तर ते नॉर्मलमधून अप्लाय केलं जाणार. म्हणजेच इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसतंय एकच कॉलेज आहे पण TFWS नॉर्मल, TFWS नॉर्मल, TFWS नॉर्मल, TFWS नॉर्मल. अशा पद्धतीने कस्टमाइज्ड लिस्ट बनवायचे मेथड 1 मध्ये. कुठल्या विद्यार्थ्यांनी ज्यांना TFWSचा बेनिफिट तर घ्यायचा आहे परंतु नाही मिळालं तर हरकत नाही, तेच कॉलेज तीच ब्रँच पाहिजे, नॉर्मलमधून मिळू द्या, कॅटेगरीमधून मिळू द्या, जी काही फीस आहे जास्तीची फीस लागणार आहे ती आम्ही भरायला तयार आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना कॉम्प्रोमाइज करायचं नाही कॉलेज, त्या विद्यार्थ्यांसाठी या मेथडने तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट काय करायची तयार करायची. मुद्दा क्रमांक 1 कळला तुम्हाला? ओके. आता बघूया आपण असे काही विद्यार्थी असतील की ज्यांना टॉप कॉलेज तर पाहिजे, टॉप ब्रँच तर पाहिजे, पण तेवढी फीस कॉलेजची भरू शकत नाही आणि पर्सेंटाईल पण बऱ्यापैकी आहे, तर त्या विद्यार्थ्यांना जास्तीची फीस परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांनी ही कॉलेज लिस्ट बनवायची नाही. त्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी कशी मेथड असते लिस्ट बनवण्याची ती सांगतो. फॉर एक्झाम्पल संध्या नावाची स्टुडंट आहे XYZ, तिला पण TFWS पाहिजे, स्कॉलरशिप पाहिजे. एक्झाम्पल दिलं मी, तसं तर फ्रीशिप चालू आहे मुलींसाठी. कॅन कॉम्प्रोमाइज कॉलेज, कॅन नॉट अफोर्ड मोर फीस. हा विद्यार्थी जो आहे मित्रांनो, या विद्यार्थ्याला जास्तीची फीस परवडतच नाही. मग त्या विद्यार्थ्याला काय करावं लागेल, समजा COEPला त्यानं फर्स्ट प्रेफरन्स दिलाय आणि कॉम्प्युटर सायन्सच्या ब्रँचचा जो काही कोड आहे तो त्यानं निवडलेला आहे आणि त्या कोडच्या शेवटी मी तुम्हाला मगाशी दाखवले, हे पहा हे असं असतं, इथं मी टाकलं नाही कॉलेज कोड पूर्ण, पण हे कोड अशा पद्धतीने असतात. शेवटी T आहे तर TFWS असेल, तर मी तिथं पूर्ण देत बसलेलं नाही. आता तुम्ही बघू शकताय की सपोज TFWS मधून त्याने अप्लाय केलेलं आहे, मेरिट जास्त आहे COEPचं, नाही मिळणार साहजिक आहे. समजा नाही जर मिळालं तर त्याला जर नॉर्मलला अप्लाय केलं तर COEP नॉर्मल केलं या लिस्ट प्रमाणे जर तो गेला तर थोडंसं मेरिट कमी येतं आणि नॉर्मलमधून त्याला CS मिळेल, पण त्याला 1,35,000 फीस नाही भरायची.
किंवा बर्नच होत नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तर जे कॉलेजेस आहेत, COEP असेल, VGT असेल, SPIT असेल, PICT असेल, हे सगळे कॉलेजेस अगोदर काय करायचे आहेत, TFWS मधूनच टाकायचे. जर तुम्ही बघितलं तर हे सगळे TFWSचेच टाकलेत, कारण आपल्याला फीस जास्त नाही भरायची, या विद्यार्थ्याला फीस जास्त परवडत नाही, मग त्यांना काय करायला आहे, कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला आहे. COEPला जर TFWS नसेल मिळत तर ड्रॉपडाऊनमध्ये कम्प्युटर चेकमध्ये फर्स्ट प्रेफरन्स नाही मिळाला, सेकंड मिळू शकतो, सेकंड नाही मिळाला थर्ड मिळू शकतो, कारण कॉलेजचं मेरिट, त्या कॉलेजचं मेरिट रँक जे आहे दरवेळेस कट ऑफ जे आहे, आपला नेक्स्ट व्हिडिओ कट ऑफ वरतीच येणार आहे प्रत्येक कॉलेजच्या, तर तुम्ही बघू शकताय की त्याला COEP नाही मिळालं तर VGTI नाही मिळालं तर SPIT किंवा PICT यापैकी ड्रॉपडाऊन मेथडमध्ये जिथं कुठं TFWSचं मेरिट थोडं कमी होत जाईल त्या ठिकाणी त्याला TFWS मिळू शकतं, कारण त्यांनी सगळे ऑप्शन्स, आता हे मी फॉर एक्झाम्पल 2 कॉलेज दाखवलेत, असे तुम्ही 10, 20, 30 तुम्हाला जे काही कॉलेज भरायचे आहेत ते सगळे TFWSचेच अगोदर टाकायचे लागोपाठ, जर तुम्हाला कंपल्सरी TFWS मधून भरायचं असेल तर. अट एकच आहे, तुमचं मेरिट जास्त पाहिजे, तुमचं पर्सेंटाईल 70 आणि तुम्ही COEP मध्ये TFWS, नो चान्स, 0 चान्सेस, त्याचा काही उपयोग पण नाही होणार. त्यामुळे विचार करा की तुमचं पर्सेंटाईल पण याच्यात जास्त पाहिजे आणि तुमचं काय पर्सेंटाईल आहे त्याच्यानुसार तुम्हाला ही कस्टमाइज लिस्ट बनवता येते. आता पहा, हे सगळे TFWS मधून ऑप्शन झाले, हेच कॉलेजेस नंतर काय करायचे तुम्हाला, एकदा TFWS झालं नंतर काय करू शकताय, समजा जर तुम्हाला ह्या 10 कॉलेजमध्येच किंवा 15 कॉलेजमध्येच कॉलेज पाहिजे तर TFWS झालं की तेच कॉलेजेसच्या त्याच ब्रँच आहेत, कॉम्प्युटर सायन्स किंवा सिव्हिल किंवा मेकॅनिकल, त्याच ब्रँचेस कशातून भरायच्यात, नॉर्मलमधून भरायच्यात. ओके, पण ते शेवटी टाका. वर जर तुम्ही असे 10, 20, 30, 40 कॉलेज TFWSचे टाकले, 30 असतील, 35 असतील, सगळे TFWS टाका. प्रत्येक कॉलेजला जिथं जिथं TFWS ॲप्लिकेबल आहे तिथं तिथं गव्हर्नमेंटच्या तुमच्या त्या लिस्टमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला फॉर्म भरताना. ओके, त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही. या पद्धतीने तुम्ही ज्यांना फीस परवडत नाही त्या विद्यार्थ्यांनी अगोदर TFWS टाकायचं. सो 2 मेथड तुम्हाला समजलेले असतील की ज्यांना फीस परवडू शकते आणि ज्यांना परवडत नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. आता TFWS साठी डॉक्युमेंट्स कुठले पाहिजेत, तर एकच डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो जे की अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. जे काही तहसीलदार लेवलचे गॅझेटेड अधिकारी असतील त्यांच्या मार्फत तुम्हाला बिलो 8 लाख रुपीचं इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे करंटचं, की तुमच्या फॅमिलीचं इन्कम जे आहे ते 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर आणि तरच तुम्ही TFWSला एलिजिबल आहात. अदरवाईज जर ह्याच्यापेक्षा जास्त इन्कम असेल तर तुम्ही TFWSला अप्लाय करू शकत नाही. उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथं सादर करावं लागतं. आता दुसऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी ज्याबद्दल इथं बोलणार आहे ते म्हणजे की TFWSची एक अट आहे मित्रांनो, थोडक्यात त्याचा ड्रॉबॅक नाही आहे पण समजून घ्या की जर तुम्ही TFWS मध्ये एखाद्या कॉलेजला अप्लाय केलं तर तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला सलग 4 वर्ष जर 12,000 13,000 मध्ये ज्या कॉलेजची फीस 1.5 लाख आहे तिथं जर तुम्हाला TFWS मिळालेलं असेल त्या ब्रँचला तर तुम्हाला केवळ 12-13,000 रुपयामध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगची डिग्री देत आहे. मग अशावेळी गव्हर्नमेंटचं एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही हुशारच राहिलं पाहिजे, कारण तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्हाला बेनिफिट मिळालेला आहे. ट्युशन फीस वेवर स्कीम तुम्हाला का दिली आहे, कारण तुम्ही ऑलरेडी मेरिट सिद्ध केलं होतं CETमध्ये. जर तुम्ही फर्स्ट इयरमधून सेकंड इयरमध्ये जाताना तुम्हाला YD मिळत असेल, इयर ड्रॉप मिळत असेल किंवा KT लागत असेल तर तुमची TFWS चालू राहत नाही, ती बंद केली जाते. एक आहे इयर ड्रॉप जर असेल तर तुम्हाला TFWS मिळत नाही, पहिला ड्रॉबॅक. म्हणून तुम्हाला अभ्यासच करावा लागेल, सतत सलग 4 वर्ष न नापास होता पुढे जावं लागेल तरच हे TFWS तुमचं चालू राहील आणि 10-15 हजार रुपये फीसमध्ये म्हणजे फार तर फार 50,000 रुपयामध्ये तुमचं इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजला चांगल्या ब्रँचला कंप्लीट होईल. जर तुम्ही मध्येच जर नापास झालात, तुम्हाला इयर ड्रॉप लागला तर तुमची TFWS नेक्स्ट इयरला बंद केली जाते. दुसरा मुद्दा आहे, जर तुम्हाला TFWS मधून अप्लाय करायचं आहे तर सेकंड इयरला तुम्ही ब्रँच चेंज करू शकत नाही. तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं मी फर्स्ट इयरला मेकॅनिकल घेतो, सेकंड इयरला CS ला जातो, अशा विद्यार्थ्यांसाठी TFWSची स्कीम अप्लाय होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा,
आणि दुसरा मुद्दा, ओपन कॅटेगरी स्टुडंट असू द्या किंवा इतर कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, SC STला ऑलरेडी फीस त्या लेवललाच आहे, पण गर्ल्सला सुद्धा फ्रीशिप आहे. पण जे मुलं 90च्या पुढं पर्सेंटाईल आहे आणि त्यांना कॅटेगरी असू दे किंवा ओपन कॅटेगरी स्टुडंट त्यांना बेनिफिट याचा घ्यायचा आहे, त्यांनी TFWSमधून जरूर अप्लाय करा. तुमची बऱ्यापैकी फीस वाचू शकते आणि त्याच्यात तुमचं अकोमोडेशन त्या शहरामध्ये होऊ शकतं, तुमच्या हॉस्टेलच्या फीस जाऊ शकतात, तुमचं डायटिंग सगळ्या प्रकारचे अदर जे तुमचे एक्सपेन्सेस आहेत ते याच्यामध्ये तुम्ही करू शकता. सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या इंजिनिअरिंग कॅपराउंड प्रोसेसेससाठी डेली असे व्हिडिओज जे की तुमच्यासाठी माहितीपूर्ण असणार आहेत ते मी घेऊन येणार आहे. सो सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. थँक्यू.